नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की चातुर्मासमधील कोणते नियम आहेत ते तुम्हाला आवर्जून पाळायचे आहे आणि चातुर्मास कधीपासून सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा मैत्रिणींनो, चातुर्मासातील 25 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस आणि भाद्रपद, श्रावण, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात आणि या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञपवित संस्कार म्हणजे विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाही. तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळा. खूप सारे फायदे होतील. पहिला नियम म्हणजे चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीचे स्वस्तिक जरूर काढा. दुसरा नियम, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध दह्याने अभिषेक नक्की घाला. तिसरं म्हणजे चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. चौथा नियम म्हणजे चातुर्मासात काही लोक 4 महिने एकाच वेळी जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. पाचवा नियम, चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. सहावा नियम म्हणजे चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करावे. यामुळे माणसाच्या जीवनात खूप काही फलदायी फळ प्राप्त होते. सातवा नियम, गणपतीला दररोज लाल फुले म्हणजे तुम्ही जास्वंदीचे फूल देखील वाहू शकता. तुम्ही हा नियम नित्य नियमाने 4 महिने करू शकता. आठवा नियम म्हणजे चातुर्मासात दान करणं अतिशय खूप शुभ आणि विशेष फलदायी मानलं जातं. या 4 महिन्यात दान करणं जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरासाठी पिंडदान करणं अतिउत्तम मानले जाते. त्यामुळे त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना ही लवकर फलप्राप्ती देते. 9वा नियम, चातुर्मासाच्या या 4 महिन्याच्या काळात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा. 10वा नियम, 4 महिने दररोज पुरुष सूक्तम दिवसातून एकदा तरी म्हणावं किंवा तुम्ही गुरुचरित्राला 14वा अध्याय असतो तो दररोज वाचू शकता. त्यामुळे खूप प्रभावशाली उपाय तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या अडचणी दूर होणार आहेत. 11वा नियम, चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रास्थानात असतात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणं अतिशय शुभ मानलं जातं. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप नक्की करा. म्हणजेच भगवान विष्णू आपल्यावर सदैव आशीर्वाद देत राहतील आणि आपल्यावर कृपा करतील. त्यांची कृपा सदैव राहील. 12वा नियम, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संकट कायमचे दूर होऊन जाते. 13वा नियम म्हणजे चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणं अत्यंत शुभ मानले जाते. 14वा नियम, चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण नक्की करा. 15वा नियम, चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचे 1 अध्याय सुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय देखील आवर्जून वाचू शकता. 16वा नियम, चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम आहे जो तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता. 17वा नियम, चातुर्मासाच्या काळात या 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा नियम करून तुम्ही
नित्य नियमाने केल्यास महादेवांची कृपा आपल्यावर सदैव कायम राहील. 18वा नियम, चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावा. 19वा नियम, 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा, तसेच गाईला सुद्धा घास भरवावा. 20वा नियम, 4 महिने दररोज विद्यार्थ्यांना गणपतीचे अथर्वशीर्षाचे पठण नक्की करायला लावा. त्यांच्या आयुष्यात सर्व अडचणी मुलांच्या आयुष्यातील दूर होऊन जातील. 21वा नियम, चातुर्मासात उपवास, जप, तप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते आणि या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फलप्राप्ती होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते. 22वा नियम, चातुर्मासात 4 महिने दररोज कृष्णाला किंवा विष्णूला तुळस वाहिणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. 23वा नियम, चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूतकाचे 11 वेळा दररोज नित्य नियमाने पठण नक्की करा. 24वा नियम, चातुर्मासातील 3 या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज सायंकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवांचे रूप आहे, म्हणून त्याची अवश्य पूजा करावी, कारण अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभफळ लवकर प्राप्त होते आणि मनातील इच्छा लवकर पूर्ण होते. 25वा नियम, चातुर्मासात एक वेळ जेवण करणं हे उत्तम मानलं जातं आणि या 4 महिन्यात जेवढं तुम्ही सात्विक राहाल तेवढं चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदमध्ये दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिकी महिन्यात डाळिंबाचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितक्या चांगल्या मनाने भगवंतात गुंतवून मन ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. 26वा नियम, तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचे असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचे असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचे असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्याची 1,00,000 पारिजातकचे फूल अर्पण झाली पाहिजेत. अशी तुम्ही पारिजातकची फुलं भगवान विष्णूंना वाहू शकता. यामुळे खूप सारे फायदे होतील. 27वा नियम, श्री हरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण म्हणजेच 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता. याचबरोबर हे 4 महिने तुम्ही दुर्गा सप्तमी दशी दररोज पठण करू शकता, म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा देखील करू शकता. 29वा नियम, याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण देखील तुम्ही करू शकता. 30वा नियम, नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीलामृतातील जो 11वा अध्याय आहे याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वाचन 1,00,000 दुर्वा म्हणजेच गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील तुम्हाला संकल्प घेता येईल. 31वा नियम, आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला 4 महिन्यांमध्ये 1,00,000 पांढरी फुलं अर्पण करतात. म्हणजेच रोजच काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000-2,000 असं काही नाही. म्हणजे 4 महिन्यात 1,00,000 फुलं आहे ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. याचबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा, लसूण न टाकता जे काही पदार्थ बनतात येतील ते पदार्थ खातात किंवा भाज्या, वरण यामध्ये सुद्धा कांदा, लसूण यांचा वापर केला जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. याचबरोबर वांगीसुद्धा आहे ही 4 महिने खाता येत नाहीत. 33वा नियम, याशिवाय तुम्ही चातुर्मासामध्ये दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा 4ही महिन्यांमध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिदा घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि तो दान करू शकता. समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करत आहे तर तुम्ही गुरुवार किंवा बुधवार या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते. हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम दररोज पठण करू शकता किंवा विष्णू सहस्रनाम नामावली म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती आहे ना तिथे तुळशी पत्र अर्पण करू शकता. तर बघा मित्रांनो, हे आहेत नियम, नक्की पाळा. धन्यवाद.